जय श्रीराम. रामनवमी हा फक्त एक सण नाही, तो आहे धर्म, सत्य आणि मर्यादेच्या जन्माचा दिवस. हा तो पवित्र क्षण जेव्हा पृथ्वीवर अवतार झाला, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा. रामनवमी हा दिवस प्रत्येक भक्तासाठी खास आहे, कारण या दिवशी फक्त पूजा नाही, तर मन शुद्ध करण्याची आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याची संधी मिळते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रामनवमीचं खरं महत्त्व, प्रभू श्रीरामांच्या जन्मामागचं गूढ आणि असे काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय जे केल्याने आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवता येऊ शकतात. त्रेतायुगात अयोध्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते. त्यांच्याकडे सर्व काही होतं, सत्ता, संपत्ती, वैभव, पण एक गोष्ट नव्हती आणि ती म्हणजे अपत्य. या दुःखामुळे त्यांनी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. त्या यज्ञाच्या आशीर्वादाने 4 पुत्रांचा जन्म झाला: राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. रामांचा जन्म झाला चैत्र महिन्याच्या नवमी तिथीला, दुपारी बरोबर 12 वाजता. म्हणूनच हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. पण हा फक्त एक जन्म नव्हता, तो होता धर्माचा पुनर्जन्म, सत्याचा विजय आणि अधर्माच्या अंताची सुरुवात. प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात, जे पृथ्वीवर आले अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी. राम हे नाव फक्त एक शब्द नाही, ही एक ऊर्जा आहे, एक सकारात्मक स्पंदन आहे. राम म्हणजे सत्य, कर्तव्य, त्याग आणि आदर्श जीवन. आजच्या काळात अनेक वेळा लोक यशासाठी शॉर्टकट शोधतात, पण प्रभू राम आपल्याला शिकवतात की कितीही कठीण परिस्थिती आली तरी योग्य मार्ग सोडू नका. प्रभू रामांनी 14 वर्षांचा वनवास सहन केला, अनेक संकटांना सामोरे गेले, सीतेचं अपहरण झालं, रावणासारख्या शक्तिशाली शत्रूशी युद्ध केलं. पण या सगळ्या परिस्थितीत त्यांनी कधीही धर्म सोडला नाही. म्हणूनच त्यांना म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम. रामनवमीचा दिवस अत्यंत शक्तिशाली मानला जातो. असं मानलं जातं की या दिवशी केलेली पूजा, जप, दान हे अनेक पटींनी फलदायी ठरतं. या दिवशी वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते आणि जर आपण त्या ऊर्जेशी जोडले गेलो तर आपल्या मनात आणि आयुष्यात एक सकारात्मक बदल जाणवू लागतो. आता जाणून घेऊया रामनवमीचे काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय. पहिला उपाय, राम नाम जप. श्री राम जय जय राम हा मंत्र 108 वेळा जपा. शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि पूर्ण श्रद्धेने जप करा. हा जप मन शांत करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. दुसरा उपाय, सूर्याला जल अर्पण. सकाळी तांब्याच्या लोट्यातून सूर्याला जल अर्पण करा आणि मनात राम नाव घ्या. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्यातील अडथळे कमी होतात. तिसरा उपाय, रामायण किंवा रामरक्षा स्तोत्र. या दिवशी रामायणातील एखादा भाग वाचा किंवा रामरक्षा स्तोत्र पठण करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. चौथा उपाय, दान आणि सेवा. गरजू लोकांना अन्न द्या किंवा मंदिरात काहीतरी दान करा. या दिवशी केलेलं दान खूप पुण्य देतं असं मानलं जातं. असं म्हणतात, राम नावात इतकी शक्ती आहे की फक्त राम म्हटलं तरी मनातील भीती दूर होते, ताण कमी होतो आणि मन शांत होतं. जर मनापासून रामाला हाक मारली तर ते नक्कीच तुमचं ऐकतात. एक छोटासा संकल्प करा. प्रभू रामांसारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. सत्याचा मार्ग निवडा आणि चांगल्या कर्मांचा मार्ग स्वीकारा. जय श्रीराम. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम जरूर लिहा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.